पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते पहिल्या दिवसापासूनच आम्हाला अर्थमंत्री म्हणून लाभले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राजनजी पाटील मानेक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आत्तापर्यंत मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी आत्तापर्यंत 2200 कोटी रुपयाचा आपण निधी आणला गेला आणि त्याच्यातील जवळजवळ 1300 ते 1400 कोटी हे फक्त मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी, 500 ते 700 कोटी उत्तरसाठी आणि जवळजवळ 150 कोटीच्या आसपासचा निधी हा पंढरपूर तालुक्यातील 17 गावांसाठी आणला गेलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे या कुरुल ते पंढरपूर हा 271 कोटी रुपयाचा तो वेगळा निधी यांच्या 150 कोटी व्यतिरिक्त आहे. तोही निधी या ठिकाणी मंजूर झाला. त्याची टेंडर प्रक्रिया आहे झालेली आहे. आता फक्त निविदा प्रक्रिया होऊन वर्क ऑर्डरच्या स्टेजमध्ये आहे. त्यामुळे तेही प्रत्यक्ष काम या ठिकाणी चालू होईल. विधानसभेला फक्त 4 महिने बाकी आहेत. अजून या 4 महिन्यात किती निधी आपण या तालुक्यात देणार? माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 2500 कोटीचा टप्पा पार पाडला जाईल. म्हणजे कमीत कमी 300 जास्तीत जास्त 700 ते 800 कोटीपर्यंत निधी मिळू शकतो. परंतु 300 कोटी तर नक्कीच मिळेल ही आम्हाला खात्री आहे. तालुक्यातील राहिलेली एखादं आणखी मोठं कुठलं काम आहे त्यासाठी आपण काय करतो? आता तसं पाहिलं तर रस्त्याच्या कामामध्ये आपण बेगमपूर ते मोहोळ आणि मोहोळ ते वैराग हा रस्ता 415 कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे. त्याचेही वर्क ऑर्डरच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ते होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण सीनेवरती बोपले आणि शिरापूर या ठिकाणी 2 बॅरेजेसची आपण मागणी केली. त्याचा सर्वे झालेला आहे आणि ते मंत्रालयामध्ये येणाऱ्या कालावधी मिटिंग झाल्यानंतर ते सीनेवरती 2 बॅरेज झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये शिरापूर, घाटणे आणि बोपले या 3 ठिकाणी बॅरेज झाल्यानंतर त्या नदीवरती कुठल्याही प्रकारचं पाणी कमी पडणार नाही. त्याच पद्धतीने आपण भीमेवरती सुद्धा 6 बॅरेजची मागणी केली. परंतु मतदारसंघातील कुळूज हे गाव जे त्या ठिकाणी आपण 6 बंधारे 21 होणार नाही म्हणून पहिल्यांदा आपण बॅरेजचा कुळूज या ठिकाणी आपण मागणी केली. तोही लवकरच मार्गी लागेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. खरंच हे कामं खूपच मोठे आहेत. ही 4 महिन्यात तर होणार नाही. नाही, माझ्या माहितीप्रमाणे मी जे सांगितले ही सर्वच कामं या 4 महिन्यात मंजूर होतील आणि प्रत्यक्षरित्या पुढच्या कालावधी अंमलात येतील. पण कामाला मंजुरी आता ह्याच्यातच मिळेल. 10 गावाची आपली जी आष्टीमधून तिसरी सुप्रमा जी होणार आहे त्या 10 गावांना सुद्धा पाणी प्रशासकीय मान्यता आपण या 5 वर्षाच्या कालावधीमध्येच मिळणार आहे. कामाला सुरुवात नंतर होईल परंतु मंजुरीचं काम मात्र नक्कीच आपण याच कालावधीमध्ये करून घेऊ. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आपल्यालाच आहे आणि अशा पद्धतीने काम सुरू आहे का? माझ्या माहितीप्रमाणे मी आमदार झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्येच पहिल्यांदाच नजीक पिंपरी या ठिकाणी फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजे आम्ही प्रत्यक्ष कामकाजाला डिसेंबरमध्ये सुरुवात झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच मालकांनी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. परंतु जोपर्यंत मालक आणि अजितदादा पवारसाहेब सांगत नाहीत तोपर्यंत मी माझी उमेदवारी डिक्लेअर आहे असं मी म्हणणार नाही. परंतु त्या पद्धतीने आमचं कामकाज चालू आहे. जरी मी उमेदवार असू नाही तर नसू पक्षाचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपणच उमेदवार आहे म्हणूनच शेवटच्या दिवसापर्यंत आपण काम केलं पाहिजे. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करत आहोत. खरं तर मोहोळच्या सुगीला अनेक नवनवीन पाखरं आलेत. हे खरे आहे का? माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये 100% लोकशाही आहे. त्या लोकशाहीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेले आहेत. कुणी महाराष्ट्रामध्ये कुणी कुठल्या ठिकाणी जाऊन उभा राहू शकतो. त्या पद्धतीने प्रत्येकाने इच्छा व्यक्त केलेली. त्यांनी त्यांचं काम चालू बी केलेलं आहे. जी बी कोणी ते मोहोळचा आमदार या नात्याने मी त्यांचं स्वागतच करतोय. कारण ही निवडणुकी त्या फक्त 1 दिवसापुरती असेल. इतर वेळी आम्ही सर्वजण असं करत तर आपण जसं बसतो तसं तेही कधी कुठे योगायोगाने आमच्या दोघांवर बसले तर आम्ही त्यांच्यावर बसायला तयार आहे. परंतु सर्वजण आपापली तयारी करत आहेत. त्यांचंही स्वागत आमच्याकडे. हीच पत्र अगदी अरबी समुद्रापासून चोचित चिठ्ठ्या घेऊन येतात. आता ते चिठ्ठ्याचं काय मला माहीत नाही. आम्ही तर डायरेक्ट कामच घेऊन येतो. चिठ्ठ्याची काय आणत नाही. आम्ही वास्तविक पाहता तुम्हाला सांगतो बाळाजी पाटील असतील की मी कोणावरतीही आम्ही कधी टीका करायचा प्रयत्न करत नाही. जनतेला समोर कामं दिसतात. कुठल्याही मोहोळ मतदारसंघामध्ये तुम्ही जा, कुठल्याही रस्त्याने जा तुम्ही, एक तर रस्ता चांगला झालेला असेल किंवा रस्त्याचं काम चालू झालेलं असेल. विकासात्मक कामं जर पाहिली तर तुम्हाला सांगतो आता मोहोळमध्ये प्रशासकीय बिल्डिंगला आपण 25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. मोहोळ शहरामध्ये आपण पाणी पुरवठ्यासाठी आष्टी तलावातून आपण पाणी आणतो. प्रत्यक्ष काम चालू आम्ही सांगतो मग ती काम झालेलं असते.
आता मेन लाईन तुमच्या पेनूरच्या भागातूनच मेन लाईनचं काम चालू आहे, गावात डिस्ट्रीब्युशन चालू आहे, 125 कोटी रुपये. आणि कालच्या मंगळवारीच त्या मोहोळ शहरातील भूमिगत गटारासाठी 126 कोटी रुपयाचा निधीसाठी बैठक झाली. ते मिनिट्स आता येतील. माझ्या माहितीप्रमाणे त्या जुलै महिन्यामध्ये मोहोळ शहराच्या भूमिगत गटार योजनेसाठी 126 कोटी रुपयाचा निधी मिळतोय. आपले नगरपालिका आहे, त्या नगरपालिकेच्या बिल्डिंगसाठी आपण निधी मंजूर केला आहे. अनगरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचं आपण ग्रामीण रुग्णालय रूपांतर केलं आहे, त्याच्यासाठी 38 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. त्याचीही निविदा प्रक्रिया आता चालू होऊन आचारसंहितेमध्ये कामं पेंडिंग होते. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ज्या हेडमधून निधी आणता येईल तो मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आता शासनाने प्रत्येक आमदाराला 40 किलोमीटरचे रोड दिलेले आहेत. आपण ते 40 किलोमीटरचे रोड कसे घेतलेत, नदीच्या कडेचे, साखर कारखान्याच्या आजूबाजूचे रस्ते घेतलेत, जेणेकरून वाहतुकीचा लोड ज्यादा टनेजने येतोय. 5.5 मीटर रुंदीने आपण ते घेतलेत. दुसरा टप्पा परत 50 किलोमीटर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून लगेच मंजूर होणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आपल्या मतदारसंघामध्ये 90 किलोमीटरची कामं अजून वाढीव होणार आहेत. आता बजेटला जवळजवळ 75 ते 100 कोटी रुपये आपल्याला मिळतील. तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.